आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। रिप्लेसमेंट प्रकरण ना खूप अवघड असतं ग। म्हणजे मला वेगळीच भीती वाटते। म्हणजे मामड्याला ह्या सगळ्या प्रकरणात काही त्रास झाला तर नाही, म्हणजे त्याच्या जीवावर तर बेतणार नाही ना हे सगळं। बाबाला काय झालं? सावू नाही अगं, तुझ्या बाबाला नाही काय झालेलं? काय नाही, मालू मावशी आता म्हणाली जीवाचं काहीतरी। आता म्हणाली, मी ऐकलं बाबाला काहीतरी होणार आहे। नाना काय झालंय माझ्या बाबाला? सावू सोना काही झालं नाही हा। तू इकडे इकडे बस बघू अगं। तुझ्या बाबांना काही झालं नाही आणि तू बाप्पाला सांगून आलीस की नाही तुझ्या आई बाबांची काळजी घे म्हणून? मग तो कसं काय होऊ देईल बरं तुझ्या आई बाबांना काय? आणि तुझी आई तिकडे असताना कुणाची हिंमत आली का तुझ्या बाबांना काही करायची? बरोबर ना? बरोबर। धर पाणी पी। मालू मावशी बाबांना व्हिडिओ कॉल कर ना। व्हिडिओ कॉल सावीने हट्ट केला असेल। हॅलो बाबा, तू ओकेस ना? हो बाळा, मी बरा आहे। मला काय होतंय? बाबा मला तुझी आणि आईची खूप आठवण येते रे। बाळा मला पण तुझी खूप आठवण येते। एकदा आई बरी झाली ना की आम्ही दोघं येऊ आणि येताना काहीतरी स्पेशल गिफ्ट आणू तुला। बाबा मला जे हवंय ते देशील तू? बोल ना बाळा, काय हवंय तुला? मला तू आणि आई माझ्या जवळ हवे। बाबा तू आईला लवकर घरी घेऊन ये ना। आणशील ना बाबा? सौवर, मी तुला कॉल करतो। हा बाबा मी थोड्या वेळाने कॉल करतो तुला। बाय बाय बाय। सावी अगं, बाबा काहीतरी कामात असेल म्हणून फोन बंद केला असेल। काय झालं? आधी तुझे रिपोर्ट्स आलेत। मग मला कोणी सांगितलं पण नाही। आणि काय आलं काय रिपोर्ट्स मध्ये? डॉक्टरांना भेटणार का? डॉक्टर रिपोर्ट्स आले ते काय सगळं मॅच वगैरे होत आहे ना? आणि उद्या सकाळी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत ऑपरेशन करायचं होतं तर म्हणजे आता रिपोर्ट्स यायलाच वेळ झालाय तर ऑपरेशन उद्या सकाळी होईल ना नीट व्यवस्थित? चांगल्या बातमीसाठी थोडीशी वाट बघावीच लागेल। पॉझिटिव्ह न्यूज आहे, तुम्ही तुमची किडनी सुंदरी मॅडमना देऊ शकता। डॉक्टर मला सांगा कधी करायचं ऑपरेशन, मी तयार आहे। बघा याच्यात खूप रिस्क आहे, तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल। म्हणजे आपण एक जीव वाचवायला जाताना 2 जीवांबरोबर खेळण्यासारखं आहे। नाही डॉक्टर, मी काळजी घेईन। ठीक आहे,
आपण उद्या सकाळीच ऑपरेशन करूया. हां मी नर्सला पुढच्या प्रोसेस करायला सांगतो. ठीक आहे डॉक्टर, थँक्यू. आता सगळं नीट होईल, सगळं नीट होईल आता. तुला एक जोक सांगू का? बाहेर ना सगळे रडतात, पण मला माहिती 2 दिवसांच्या वर तू मला शिव्या न देता, माझ्यावर न रागावता राहू शकत नाही. 2 दिवसात उठशील तू आणि मला शिव्या द्यायला लागशील. काय म्हणालीस? बाहेरचे का रडतात? ते रडतायत कारण डॉक्टरांनी सांगितलं तुझ्याकडे फक्त 50% चान्सेस आहे जिवंत राहण्याचे. मला खरं माहिती आहे ना, त्याकडे 1% जरी उरला असेल ना तरी तू जिंकशील, उठशील, उभे राहशील. माहितीये मला. अगं मला किती वेळा हरवलंय. काय चल उठ, निघूया आपण. चल जाऊया. ऐक माझं, चल उठ. हे बघ, हे आधीसारखं नाही राहिला. आता आपण दोघं नवरा बायको आहोत आणि एका नवऱ्याच्या हक्काने म्हणतोय की चल उठ जाऊया आपण. बघ बाहेर सावी रडते, सगळे रडतायत, तुला उठावंच लागेल. मी म्हणतोय ना उठ, चल जाऊया आपण. किती वेळ अशी पडून राहणार आहे? बरोबर दिसतं का ते? चल चल सुंदरी, आपण जाऊया. चल चल. बस आहे ना आता, मी काही बोलत नाही म्हणून तू असं करत राहणार आहेस का? तुला माहितीये बाहेर तुझी आई रडत होती. त्यांना मी माझा शब्द दिलाय, मी त्यांना वचन दिलंय की मी तुला उभं करणार. तुला चालेल का? हा, तुझ्या नवऱ्याचा शब्द असा पडलेला तुला चालणार आहे का? हा सुंदरी, बाहेर सावी रडते, आई रडते, सगळे रडतायत, तू असं सगळ्यांना रडवत बसणार आहेस का? तू आजपर्यंत कधी कोणाला त्रास दिला नाही, आज तू त्रास देणार आहेस का? मला माहितीये तू सेकंडसाठी खूप करतेस.